हॅलो फ्रेंड्स, तर आज ना मी दुपारपासूनच ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे. सकाळपासून काही शूट केलं नाही मी. चला मला आज दुपारपासून तरी काहीतरी दाखवावं आपण. तर म्हणलं चला आज दुपारच्या जेवणात सिंपल खिचडी बनवत आहे, जे की लेकरंही खूप आवडीनं खातात आणि आम्हालाही आवडते. तर आता ना खूप जास्त थंडी आहे. ऊन जरी असलं ना त्या उन्हामध्ये सुद्धा थंडी वाजत असते. तर गव्हाचं पीठ माझं संपलं होतं, त्यासाठी ते मला गव्हाचं दळण करायचं होतं. तर प्रणितला ना रोजच्या रोज पोळीच लागत असते डब्यासाठी. ज्या दिवशी ज्वारीची भाकरसुद्धा घेऊन जा म्हणते ना त्याला, तर घेऊन जात नाही तो. तर मस्तपैकी दळण वगैरे करून घेतलेलं आहे. गहू कोणते का असेना, पण त्याला छान नीटनेटकं करून दळायला दिलं तर छान वाटते. मग संध्याकाळी जेवण वगैरे केलं, 4 वाजले होते. दळण ठेवायला जायचं होतं मला. तर प्रणितलाही मी घेऊन आले होते. तर प्रणितलाही लगेच ट्युशनला सोडायचं होतं. दळण ठेवले, मग प्रणितला ट्युशनला सोडायला गेले. त्याला सोडल्याच्या नंतर त्याचा पहिला प्रश्न येतो की मम्मी मला घ्यायला लवकर ये. तर मग त्याला सोडले. मग घराकडे येत होते मी, तर आत्याने मला आवाज दिलं. तर मग त्यांच्याकडे गेले. हे काही शेंगा वगैरे फोडू लागायचे होते मला. तर ते शेंगा फोडू लागले. मग प्रांजल त्यांच्यापाशीच बसली होती. मग तिथून मी घरी आले. घरी आल्याच्या नंतर मला काही झाडू भांडे करायचे होते. झाडून वगैरे काढलं, भांडे घासली. त्यानंतर मला जायचं होतं, लगेच प्रणितलाही घ्यायचं होतं आणि दळण पण आणून घ्यायचं होतं लगेच गिरणीहून. मग लगेच गेले, प्रणितला घेतलं आणि त्यानंतर दळण आणायला गेली गिरणीला. दळण घेतलं आणि ह्याला काहीतरी खाऊ घ्यायचा होता प्रणितला दुकानातून, सो ते घेतला आणि नंतर आली घरी. घरी आल्याच्या नंतर लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं मला. तर पांढरा भात तर आधीच मी बनवला होता आणि कणिक पण मळून घेतली, चपात्याही करून घेतल्यात. लगेच इथे मी भाजी ना पनीरची बनवत आहे. तर बघू शकता खूप छान झालेली आहे भाजी. आणि वरून कोथिंबीरची कोटिंग करून घेतली आणि त्यावर फ्रेश अशी दुधावरची साय टाकून घेतलेली आहे. भाजी तर अप्रतिम झाली होती. भाजी खूप छान झाली होती चवीला. तर आम्ही सगळेजण आवडीनं खाल्लो भाजी. मग स्वयंपाक तर झाला, किचन ओठाही क्लीन करून घेतला. लगेच इथे मी जेवण वाढून घेत आहे. तर आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवत असतो संध्याकाळचे जेवण. तर चला आता भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.